सो नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. सो मी आज तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी इम्पॉर्टंट आहे का नंबर्स आहेत ह्याबद्दल सांगणार आहे. तर एक लक्षात घ्या, ॲस्ट्रॉलॉजी नंबर्स हे एक सब्जेक्ट आहे आणि सगळे सब्जेक्ट, सगळा अभ्यास हा नॉलेजेबलच असतो, सगळ्या चांगल्याच असतात. पण ना मी तुम्हाला आज ॲस्ट्रॉलॉजी का महत्त्वाचे असते ह्याच्याबद्दल थोडंसं एक उदाहरण सांगेन. तर एक लक्षात घ्या, नंबर्स सपोज एका ठराविक तारखेला आज मुलं जन्माला आली, लाईक आजची तारीख पकडा. आज जर एखादं मूल जन्माला आलेलं आहे 30 तारखेला, तर 30 तारखेला जर ते मूल जन्माला आलेलं आहे म्हणजे 30 नोव्हेंबर 2024, तर सकाळी जे जन्माला आलेलं आहे त्या मुलाचं लाईफ आणि दुपारी जन्माला आलेल्या मुलाचं लाईफ आणि संध्याकाळी आलेल्या जन्म एकच असेल का? नाही. तारीख जरी एक असेल, चार्ट जरी एक असेल, तरी यांची लाईफ पूर्णपणे वेगळी असते. कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्लॅनेट पोझिशन हे सगळ्या बदलत असतात. त्यामुळे कसं होतं की त्याची डिग्री इम्पॉर्टंट असते, त्यांचे प्लॅनेट इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे तुमची लाईफ पूर्णपणे बदलून जातं. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की प्रत्येक मूल जेव्हा जन्माला येतं, इवन तुम्ही जर उदाहरण बघितलं, ट्विन्स असतात. जी ट्विन्स मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा तुम्ही बघाल की त्या मुलांमध्ये सुद्धा D60 चार्ट बघावा लागतो. त्याच्यामध्ये सुद्धा असं दिसतं की एका मुलाचं लाईफ पूर्णपणे वेगळं आहे आणि दुसऱ्या मुलाचं पूर्णपणे वेगळं लाईफ आहे. म्हणजे इतके डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतात एकाच दिवशी काही मिनिटांमध्ये जन्म झालेल्या मुलांचा. त्यामुळे शक्यतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जरा डीप नॉलेज आहे. तुमच्या प्रत्येक घराचं, प्रत्येक प्लॅनेटचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑलरेडी ठरलेल्या असतात, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नंबर्स तेवढेच पॉवरफुल आहेत, पण मला विचाराल तर मी थोडंसं ॲस्ट्रोला महत्त्व देते, की त्याच्यामध्ये जरा डीप तुम्हाला जास्त सांगता येतं लोकांना की तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, या गोष्टी. सो हा एक तुमचा कन्सेप्ट आय होप थोडासा क्लिअर झाला असेल. दुसरी गोष्ट की प्रत्येक एक लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचं कर्म बांधलेलं आहे. आपल्या या जन्मामध्ये आपण कुणाच्या घरी जन्म घ्यायचा, आपल्या हातातून काय कार्य घडणार आहे, काय गोष्टी करणार आहोत, हे ऑलरेडी ठरलेलं आहे. तर खूप सारे लोक जे टीचर्स असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही बघाल की त्यांना ह्या जन्म लोकांना शिक्षण देण्यासाठीच आलेला आहे. त्यांच्या कर्मामध्येच ते लिहिलेलं आहे की तुमच्याकडून खूप लोक शिकणार आहेत. त्यामुळे ती लोकं त्याच प्रोफेशनलला जातात. म्हणजे थोडक्यात असं आहे की तुमचं कर्म ठरलेलं असतं की तुम्ही या जन्मात येऊन काय करणार आहात. तुमच्या आणि नेचर आपल्याला त्या गोष्टींकडे खेचून घेतं असं मला वाटतं. कारण मी माझा स्वतःचा जेव्हा चार्ट बघितला तेव्हा मला मला कळालं की माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नंबर्स जे आहेत, जे माझ्या करिअर रिलेटेड आहेत. एक तर 3 नंबर माझा मार्चमध्ये जन्म झाला, त्यामुळे मी हुशार होते, म्हणजे आहे हुशार. आणि 9 नंबरसुद्धा होता, त्यामुळे मी सायन्स फील्डला गेले. म्हणजे मग घरातल्यांची इच्छा होती, हुशार आहे, कदाचित मेडिकलला जाईल. आणि त्यातूनसुद्धा माझी सेवा होऊ शकत होती. पण माझा केतू खूप स्ट्रॉंग आहे, त्याचबरोबर शनीसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे काय होतं की जेव्हा आणि शनी चांगल्या पोझिशनमध्ये बसला आहे, गॉड ग्रेस. सो काय होतं की जे मला त्या फील्डला जेव्हा मी जाणार होते त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये मे बी शनी ढैया असेल किंवा काही गोष्टी होत्या ज्याने मला त्या फील्डला जाऊ दिलं नाही. म्हणजे त्यावेळेला लेथार्जीपणा, अभ्यासाकडे दुर्लक्ष, त्यामुळे मी कदाचित त्या गोष्टीकडे गेले नाही. पण मी काही माझी कर्म होती जी मला तिथल्या तिथे फेडायची होती. माझ्या आयुष्यात काही लोक येणार होते, जाणार होते. त्यामुळे त्या लोकांशी भेटत 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 काही रस्ते माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झाले. तसं मी सांगितलं की मग मला पॅरामेडिकल स्टुडंट म्हणून मी काम केलं. त्याच्यानंतर मला तिथे जमलं नाही. मग मला रिसर्च, शनी माझा तिथे स्ट्रॉंग असतो मी म्हणते, त्यामुळे रिसर्च फील्डला मग मी फार्मामध्ये गेले. सो फार्मामध्ये सुद्धा काही वर्ष काम केली, पण तिथूनसुद्धा मला मग ब्रेक झाला माझा. आयुष्यात अजून काही कर्म होती, ती कर्म पुढे फेडून मी पुढे आले. त्यानंतर आणि माझे नंबर्स हे खूप स्ट्रॉंग होते, म्हणजे पत्रिका स्ट्रॉंग आहे आणि माझं नक्षत्र अश्विनी नक्षत्र आहे. त्यामुळे काही गोष्टी अशा होत्या की मला ह्या फील्डला यायचंच होतं. केतू खूप स्ट्रॉंग होता, जसं मी म्हटलं की माझा केतू खूप स्ट्रॉंग आहे, अध्यात्मक दाखवतो. 9 नंबर आहे माझा, त्यामुळे सुद्धा त्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये होतात. त्या आणि शनी रिसर्च आहे, त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये रिसर्च हा
शनी हा रिसर्चमध्ये आहे, त्यामुळे रिसर्चसुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तर तुम्ही जेवढं शिकाल, जेवढं समजून घ्याल तेवढं कमीच आहे. इतकं डीप नॉलेज आहे की एका वेळेला तर असं वाटतं की बापरे, अजून किती शिकणं बाकी आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर तुम्हाला त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर इथे सेवा. 9 नंबर जसं म्हटलं, सेवाला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे 9 नंबरमुळे सुद्धा मी या क्षेत्रामध्ये आलेले आहे. राहू केतू गॉड ग्रेस चांगल्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे त्याही गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या. आणि मला तेव्हा जेव्हा मला कळालं की मला माझ्या हातातून सेवा आहेच, मग मला ती करावीच लागणार आहे. मला हा धर्म करावाच लागणार आहे. त्यानंतर मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला जेव्हा माझं करिअर कळालं की हे माझं करिअर आहे आणि जेव्हा मी याच्यामध्ये पॅशनली, आणि माझं पॅशनसुद्धा ह्याच्यात आहे हे मला खूप नंतर कळालं. कदाचित आधी कळालं असतं तर खूप आधीपासूनच सुरुवात केली असती. पण ठीक आहे, अजूनसुद्धा उशीर झालेला नाही आहे. सो शिकण्याची एज नसते असं म्हणतात, आपण कधीही शिकू शकतो. तर सांगायचा मुद्दा हा आहे की तुमचे प्लॅनेट्स फार महत्त्वाचे असतात. तुम्ही कुठल्या पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये ते कशा पद्धतीने घेता हे फार गरजेचं असतं. मी तर रिक्वेस्ट करेन की सगळ्यांना, जर ज्यांना पटत असेल त्यांनी, की जेव्हा तुम्हाला असं वाटतं तुमची मुलं 10 वर्षाची होतात, 11 वर्षाची होतात, तर मुलांचं ना शिक्षण, मुलांची आवड हे पत्रिकेमध्ये ऑलरेडी ठरलेलं असतं. त्या हेतूने जा. उगाचच लोक म्हणजे ना माणसं कमवतात, हे क्षेत्र खूप छान आहे, ते क्षेत्र खूप छान आहे, असं नसतं. ठरलेलं आहे आपलं कर्म इथं काय आहे, आपल्या कुठल्या कर्माने आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत, त्या हेतूने जर गेलात तर ॲस्ट्रॉलॉजी हे सांगते. सांगायचा मुद्दा हा आहे. त्याच्यातून सेवा होते आणि जेवढी तुम्ही सेवा कराल, जेवढं तुम्ही बेस्ट कराल या गोष्टीमध्ये, तर तुमचं करिअर खूप छान होऊन जातं. जसं मी नेहमी म्हणते की तुम्ही दिलं तरच येतं. दिलं तर तुम्ही नॉलेज देऊ शकता, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या देऊ शकता. देणं फार महत्त्वाचं आहे. हा जेव्हा तुम्हाला कळेल की मला द्यायचंच आहे, आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही द्यायला सुरुवात करता, तर तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी होतात. आणि ज्यांना देता कळतं आहे की मी अजून काही देऊ शकत नाही, तर आपल्याकडे खूप सारे कपडे असतात, आपली चप्पल्स असतात, आपल्याकडे पैसे असतात, आपल्याकडे खूप सारे अन्न असतं कधी कधी देण्यासाठी. या सगळ्या गोष्टी देऊन बघा तुम्ही, नेचरचा मेन हेतूच हा आहे की तुम्ही देणं गरजेचं आहे. का सांगते की जेव्हा तुम्ही द्यायला सुरुवात करता, ग्रॅटिट्यूड करायला सुरुवात करता, थँक्यू म्हणायला सुरुवात करता, तेव्हा ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत ना, म्हणजे मला कळत नाही आहे अजून, मी कन्फ्यूज आहे, माझं करिअर कशात आहे किंवा काय आहे, ह्या गोष्टी आपोआप आपल्याकडे ना रस्ते बनवत जाते आणि त्या गोष्टी आपल्या पुढे येत राहतात. जसं मी मगाशी म्हटलं, जर मला खूप आधी कळालं असतं की माझं लाईफचं पर्पज काय आहे किंवा माझ्या लाईफमध्ये काय करायचं असेल, पण आपल्या काही काळापूर्वी आपण तरुण असतो एकदम, आपल्याला लोकांकडे बघून असं वाटतं अरे मला ॲक्टर व्हायचं आहे, अरे मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, म्हणजे लोकांना बघून, पैसा बघून आपल्याला असं वाटतं. कारण आपण ऐकत नसतो, आपल्या खूप साऱ्या गोष्टी असतात की आपल्याला समजून घेत नसतो, आणि कदाचित आपल्या आईवडिलांनी पण बघितलेल्या नसतात या गोष्टी की आपलं मूल कशात आहे, काय आहे. तर महत्त्वाचं हे आहे की तुमची जर ॲस्ट्रोपत्रिका जर तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला जर काही ग्रह माहीत असतील, आता खूप सारं नॉलेज लोकांना मिळतं, तर या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या की माझं करिअर कशात आहे, काय करिअर मी करू शकतो, किंवा नंबर्स जे आहेत ते महत्त्वाचे असतात, बर्थ डेटचे. त्या बर्थ डेटच्या नंबरवरून तुम्हाला कळतं की आपण किती नॉलेजेबल आहोत, आपण किती दयाभावना करतो, आपला गुरु कसा आहे, आपला मंगळ कसा आहे, आपला चंद्र कसा आहे, आपला शुक्र कसा आहे, राहू केतू कसा आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, तुमच्या पत्रिकेमध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतील, खूप सारे ग्रहण योग असतील, खूप सारे ग्रह एकत्र बसले असतील, तर अशा वेळेला सुद्धा एका जाणून घ्या की याचे परिणाम काय होतात आणि त्यातून मार्ग काढा. तर यासाठी मला असं वाटतं की ॲस्ट्रॉलॉजी ही बेस्ट आहे थोड्या प्रमाणात नंबर्सपेक्षा तरी. त्यामुळं ॲस्ट्रॉलॉजी ही जास्त जर जमत असेल तर तुम्ही पहा. आणि जर तुम्हाला माहीत, आणि आपण रील तर बनवत असतो प्रत्येक राशींच्यासाठी, काही ग्रहांसाठी उपाय करत असतो, आणि जर त्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असेल की बाबा मला या प्लॅनेटचा तसा परिणाम होतो आहे, त्याचे उपाय मात्र नक्की करत जा. आय होप हा छोटा व्हिडिओ तुम्हाला ॲस्ट्रो आणि नंबरचं डिफरन्स कळाला असेल. थँक्यू.